हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 8वा, ओवी क्रमांक 34. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळाम जाणे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हरिनाम हे घ्यायला फार सुलभ सोपे आहे. फुकाचे मुखी देवाचे नाम घ्यायचे आहे. त्यासाठी काही खर्च करायचा नाही. आपण जेथे असू तेथे सहजच परमात्म्याचे नाव घेत असावे. त्यासाठी काही कष्ट होत नाहीत किंवा त्यासाठी काही अभ्यास वगैरे करावा लागत नाही किंवा एखादी विशिष्ट वेळ मुहूर्त वगैरे काढावा लागत नाही किंवा कशाचा काही अन्वयार्थ लावून अर्थ समजावून घ्यावा लागत नाही किंवा त्यात काही प्रास अनुप्रास यमक जुळवून काव्य समजून घ्यायचे नाही किंवा काही शारीरिक कसरत करायची नाही किंवा काही गायन कला शिकायची गरज नाही किंवा अंगी वक्तृत्व असायचीही गरज नाही किंवा अभिनय यायची आवश्यकता असत नाही. इतके हे परमात्म्याचे हरीचे नाम घेणे सुलभ आहे. एखादे अगदी छोटेसे अक्षर किंवा एखादे अगदी छोटेसे वाक्य, उदाहरणार्थ ओम किंवा ओम तत्सत्वम असी, असे सतत एकापाठोपाठ एक असे आपण जेथे असू तेथे आपल्याला येईल तसे सतत म्हणत असावे. याहून आणखी काही करायचे नसते. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हरिनाम हे फार सुलभ लाभदायक आहे. हरिनाम फार शुभकारक आहे. हरिनाम फार शुभद आहे. हरिनाम हे फार शुभलक्षणी आहे. हरिनाम हे फार सुचिरभूत आहे. हरिनाम हे फार सुकर आहे. हरिनाम हे फार सुचिन्ह आहे. हरिनाम घेणे फायद्याचे आहे. खर्च तर काहीही होत नाही आणि त्याचा न मागता मोबदला मात्र महान मिळतो. हरिनामाचा मोबदला फार महान आहे. हरिनामापासून होणारा फायदा किरकोळ चिरीमिरी नाही. भौतिक फायदा म्हणजे आपल्या शरीरात योग ऊर्जा तयार होते. ही नैसर्गिक योग ऊर्जा फार औषधी असते. या योगे आजारपण येत नाही. हरिनामाचा आध्यात्मिक फायदा म्हणजे आपल्याला तो परमेश्वर, विश्वेश्वर, योगेश्वर प्राप्त होतो. तुकाराम महाराजांनी श्री छत्रपतींनी अत्यादरे पाठविलेला नजराणा सविनय परत केला आणि पांडुरंगाजवळ भांडण केले. देवा, मला हे असे चिरीमिरी देऊ नकोस. मला तर तूच अखंड हवा आहेस. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हरिनाम हे फार सुलभ लोभस आहे. हरिनाम हे प्रेम निर्माण करणारे आहे. हरिनाम हे प्रीती निर्माण करणारे आहे. हरिनाम हे लोभ निर्माण करणारे आहे. हरिनाम हे आकर्षण निर्माण करणारे आहे. हरिनाम हे हवेसे वाटायला लावणारे आहे. हरिनाम हे लक्ष खेचून घेणारे आहे. हरिनाम हे चित्त गुंतवून ठेवणारे आहे. हरिनाम हे गुंग करणारे आहे. हरिनाम हे जखडून ठेवणारे आहे. हरिनाम हे नाजूक अशा रेशमी बंधनात अलगद न कळत गुरफटवून ठेवणारे आहे. हरिनाम हे भक्ती निर्माण करणारे आहे. हरिनाम हे भक्ती करत ठेवणारे आहे. हरिनाम हे भक्तिरस निर्माण करणारे आहे. हरिनाम हे कुतूहल निर्माण करणारे आहे. हरिनाम हे उत्सुकता वृद्धिंगत करणारे आहे. हरिनाम थकवा नाहीसे करणारे आहे. हरिनाम हे उत्साह शतगुणित करणारे आहे. हरिनाम हे सौख्य देणारे आहे. हरिनाम हे अवीट आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात
या अशा प्रकारे हरिनाम हे घ्यायला सोपे, प्रत्यक्ष परमात्म्याचाच महान लाभ मिळवून देणारे, श्रीहरीत गुंगवून ठेवणारे आहे. परंतु श्री ज्ञानेश्वर माऊली एक व्यथा व्यक्त करत आहेत की सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. असे हे हरिनाम जनता जाणत नाही. लोक हरिनाम घ्यायचा आळस करतात. फार फार थोडे लोक नामस्मरण करतात. सर्वसाधारणपणे लोक नामजप न करणारे आहेत. त्यांना हरिनामाची जाण नाही, माहिती नाही, ज्ञान नाही. लोकांना हरिनामाची महती माहीत नाही. यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली जनजागृती करू इच्छितात. ते स्वतः दरवर्षी आळंदीहून पंढरीची वारी आयोजित करत असत. आपल्याबरोबर असंख्य लोकांना वारीला यायला उद्युक्त करत असत. सर्वसामान्य जनांना पंढरीच्या वारीची गोडी लागावी म्हणून वारीचा प्रचार करत असत. स्वतः सोपे सोपे हरीचे अभंग रचून ते चालीत म्हणत. सर्वांना आपल्याबरोबर म्हणायला लावून पंढरीची वाट चालत असत. कारण संतांचे संगती मनोमार्ग गती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि ओम.